ठिकाणी प्रफुल्ल पटेल तर होतेच, त्याच्याचबरोबर त्यांचा मित्र असणारा जे SN शर्मा का काहीतरी त्याचं नाव आहे, तो सुद्धा त्या पार्टीला नाही तर त्या लग्नाला होता। मी प्रफुल्ल पटेलांना त्या ठिकाणी विनंती केलेली की तुम्ही जर आशिषदादांच्या एवढं जवळ असाल आणि तुम्ही त्या पार्टीला त्या लग्नाला होताच, पण लोकांसमोर येऊन जरा नावं तर सांगा त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी कोण होतं। रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये जयपूरला झालेल्या लग्नामध्ये तिथं उपस्थित होते, तिथं गाणं गाणारा सुद्धा आहुजा होता, हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय। लग्नामध्ये आहुजाली गाणं गात असताना त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल तर होतेच, त्याच्याचबरोबर त्यांचा मित्र असणारा जे SN शर्मा का काहीतरी त्याचं नाव आहे, तो सुद्धा त्या पार्टीला नाही तर त्या लग्नाला होता आणि त्या लग्नाला अजून मोठे नेते तिथं होते। मी प्रफुल्ल पटेलांना त्या ठिकाणी विनंती केलेली की तुम्ही जर आशिषदादांच्या एवढं जवळ असाल आणि तुम्ही त्या पार्टीला त्या लग्नाला होताच, पण लोकांसमोर येऊन जरा नावं तर सांगा त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी कोण होतं। हे पार्टीमध्ये असणारे जी लोक आहेत ना, ते इतके पॉवरफुल लोक आहेत आणि ते पॉवरफुल लोक जर रोहित सिंगच्या लग्नामध्ये तिथं जात असतील तर 100% कुठं ना कुठंतरी रोहित सिंग, VK सिंग, VSRला याच मोठ्या नेत्यांकडनं वाचवलं जाते असं सिद्ध होतं। रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये जयपूरला झालेल्या लग्नामध्ये तिथं उपस्थित होते, तिथं गाणं गाणारा सुद्धा आहुजा होता, हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय। हनी सिंग तिथं लोकांना हाय हॅलो करत हातामध्ये ग्लास घेत अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये हे लोक रोहित सिंग, VK सिंग यांच्या खांद्याला खांदा लावून मस्ती करत होते, मजा करत होते, शुभेच्छा त्या ठिकाणी देत होते। आणि हाच तो रोहित सिंग, हाच तो VK सिंग ज्यांची VSR नावाची कंपनी जी 2023ला एकनाथ शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जात असताना खूप मोठी चूक त्यांच्या तिथं झाली होती। योगायोगाने आणि चांगल्या हेतूतून आपण असं समजूया की एकनाथ शिंदे साहेबांचा कुठं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट तिथं झाला नाही, पण मग हीच ती कंपनी, हाच तो VK सिंग, हाच तो रोहित सिंग आणि हीच ती VSR कंपनी ज्याच्या दादांचा त्याच्यामध्ये घातपात नाहीतर ॲक्सिडेंट तिथं झालेला। एवढा मोठा योगायोग कसा होऊ शकतो? सरळ हे बघा, संशय का हो वाढत चालला एक तुम्ही समजून घ्या। एक तर CBIला देऊन 26 दिवस झाले तरी सुशांत सिंग राजपूतचा लगेच मुद्दा 2 दिवसात स्वीकारला जातो आणि अजितदादांचा तपास CBI अजून स्वीकारत नाही। एक हा मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा केव्हा मी बोलतोय तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे नेते हे कुठेतरी पाठिंबा देत आहेत, बाकी लोक पाठिंबा देत आहेत, अजितदादांचे काही आमदार अमोल मिटकरीसारखे हे पाठिंबा देत आहेत, पण भाजपचे मोठे नेते कार्यकर्ते मात्र त्या ठिकाणी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न नाही तर माझ्या विरोधात तिथं बोलत आहेत। आता त्या लग्नाला कोण गेलं होतं अजून पुढे जाऊन मी नावं सांगू शकतो, फक्त आमची इच्छा काय की पारदर्शक पद्धतीने हा तपास तिथं झाला पाहिजे। दुसरं